लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण बस स्थानक परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे तीव्र निदर्शने. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण, अशा घोषणा. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 31 मे रविवारी दुपारी 12 वाजता भर उन्हामध्ये पैठण शहरातील बस स्थानक चौकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि विशेषतः पेट्रोल डिझेलच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील वाढत्या महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यास हमीभाव व पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांचे जीवन जगणे कठीण झाले. त्यातच मागील आठवड्यात जालना जिल्ह्यातील मौजे बझर तालुका मंठा येथील शेतकरी गोपीनाथ सरकटे यांचा डिझेल मिळवण्याकरिता पेट्रोल पंपावर रांगेमध्ये उभा राहिल्याने मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे निषेध करताना सरकारी विरोधी घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयास देण्यात आले. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण आणि पेट्रोल व डिझेलचा दर कमी झालाच पाहिजे या पद्धतीने फलकाच्या छपाई पाट्या घेऊन कडक उन्हामध्ये घोषणाबाजी करत बस स्थानक परिसर दणाणून टाकला. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव कायदा करण्यात यावा. जालना जिल्ह्यातील शेतकरी गोपीनाथ सरकटे यांचा पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे मृत्यू झाला. त्यामुळे शासनाने जबाबदारी स्वीकारून त्यांच्या कुटुंबास 50 लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला सरसकट प्रति क्विंटल 2000 रुपये भाव देण्यात यावा. पेट्रोल डिझेल टंचाईवर उपाययोजना करून वितरण सुलभ व जलद करावे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पैठण तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, बबलू शेठ बागवान, भगवान बनसोडे, भारत आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे सतीश बोरुडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी सोनवणे, महासचिव अतुल गिरी, उपाध्यक्ष राम मिसा, शहर महासचिव दत्ता वाहुळे, छबुराव बनकर, ज्ञानदेव आडसूळ, दीपक गायकवाड, युवा आघाडीचे प्रमोद सूर्यवंशी, सुरेश केसापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर सांगतो मागे बडो सरकारचं धोरण अरे देत कसं नाही, देत कसं नाही, पेट्रोल डिझेल, पेट्रोल डिझेलचे दर, पेट्रोल डिझेलचे दर, अरे शेतकरी विरोधी भाजप सरकार, शेतकरी विरोधी भाजप सरकार मोडण्या करता आणि शेतकऱ्याचं सरण रचून त्या ठिकाणी त्याच्या शेतमालावर त्याचं जाळण्याकरता त्यांनी तो कायदा आणला आणि भारतामध्ये जवळपास 50,000 कोटी रुपयाचा शेतमाल हा निशुल्क कोणत्याही प्रकारचं टॅक्स न घेता त्या ठिकाणी भारतामध्ये दाखल होणार आहे. आणि या कायद्यामुळे आपल्या भारतातील शेतकऱ्याचं जीवन जे काय आज राहिली सुरली त्यांची जी काही शेती आहे त्यांचा जो काही शेतमाल आहे तर या ठिकाणी तो पूर्णतः त्या ठिकाणी तेवढी मोल भावाने त्या ठिकाणी बाजारात विकला जाईल आणि आपला भारतातील माल ज्यावेळेस आपण परदेशात निर्यात करू मात्र त्या ठिकाणी त्याला 18% त्या ठिकाणी त्यांनी टॅक्स लावण्याचं त्या ठिकाणी बोलत आहे. म्हणून आम्ही भाजप सरकार, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.